नमस्कार मित्रांनो, मी यशवंत नागप. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर माझा ब्लॉग यायला थोडा टाईम लागला, कारण मी 7-8 दिवस माझ्या कामानिमित्त मी बनवू शकलो नव्हतो. तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवूया आपण आणि आज दाखवायचं तुम्हाला मला आमच्या एक गावाचं आणखी एका ठिकाणी पुनर्वसन झालं आहे. हे पुनर्वसन अकोणे बोम नागपडे हे पुनर्वसन एक पाण्याच्या वरती उर्वरित जागेत काही लोकांनी आपली घरं बांधली, ते भूम गावातली लोकं. आणि एक स्वतः लोकांनी जागा स्वतः चॉईस करून पाटबंधारे विभागाला तिथं आपलं पुनर्वसन करून घेतले. असा तो एक पुनर्वसन गाव. हेच गावाजवळच किंदीचा माळ म्हणून त्या पुनर्वसनाचं नाव आहे. तर मित्रांनो, तिथे 70-80 घरं झालेली आहेत. काही घरं बनायची बाकी आहेत. तर ते पुनर्वसन आहे ते एकदम धरणाच्या जवळ आहे. तिथून चालत गेलं तरी 20 मिनटात आपण धरणाचे ते पोचू शकतो. असं झालं ते लोकांनी स्वतःहून जागा ते चॉईस केली आणि त्यांना पाटबंधारे विभागाला आम्हाला इथंच पाहिजे पुनर्वसन म्हणून, आम्हाला आमच्या उर्वरित जमिनीचा धरणाच्या बाहेर जमीन आहे त्या जमिनीचा आम्ही फायदा करून घेऊ शकतो असं त्यांचं हे होतं. आणि म्हणून त्यांनी तिथे घर पण तिथे असणारी लोकं ही आमच्याच भावकीतील आहेत. काही लोक आमच्या भावकीतील आहेत. 7-10-12 घरं आमच्या भावकीतील आहेत. दुसरी घरं आहेत आमच्या जवळचीच लोक आहेत. पण त्यांनी स्वतः वाटलं की आम्हाला इथं जावं असं ते घेतल्याने आमच्यापासून जरा हे झाले. आता आपण आलो हेत गावामध्ये. हेत गावात आपण ते पुढे दिसतोय टावर, त्या टावरच्या तिथे वरती ते पुनर्वसन आहे. आता आपण जाऊया. ही जी आपण नदी पाहत आहे, आपण हे ब्रिज क्रॉस करतो आहे, ही नदी म्हणजे आमची अरुणा नदी. ती तिकडून धरणावर तिथून येते, खाली येते. पाऊस पडतो आहे जरा, कारण पावसाळ्यामध्ये विश्रांती घेतली होती. 8-10 दिवस पाऊस नव्हता, तो पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे लोकांची जरा शेतीची लगबग जोरात चालू झाली आहे. आता आपण आलो आहे शिवरी फाटा येथे. शिवरी फाटाला इथून आपण राईट टर्न मारला का आमच्या जुन्या गावाकडे जायला रस्ता होता. तो हा रस्ता जुना गावाचा रस्ता आहे. तिथे 1 मिनटावर पुढे गेल्यानंतर जो पुढे सरळ गेला तर आमच्या गावी जावं, तुम्ही त्या धरणावरती जावं आणि इथे लेफ्ट मारलात तर तुम्ही तो किंदीच्या माळावरती जाऊ शकता. तर आज मला इकडे यायचं असं कारण की मला की आता सध्या चाललेलं आपल्या याच्या भारतामध्ये SRA म्हणजे मतदार नोंदणी, तर त्याच्यासाठी मला इकडे आज याचा इथं योगायोग आला आणि त्या कामासाठी मी इकडे आलो होतो. तर मी बोललो थोडासा ब्लॉग बनवू आपण इकडे आलो तर मला दाखवायचा प्रयत्न करू पुनर्वसन कसं आहे इथलं किंदीच्या माळावरती. हेत गावालाच लागून आहे हे पुनर्वसन. हे हेत गाव म्हणजे आम्ही पहिले 8वी 9वी 10वी या 3 वर्गासाठी आम्ही आमच्या गावातील लोक, अकोणे भूमातील लोक ह्या गावामध्ये शिकण्यासाठी यायचे. कारण आमच्या गावामध्ये 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण होतं आणि 8वी 9वीसाठी आम्हाला इथे यावं लागायचं हेतामध्ये. बघा, हे पुनर्वसन सुरू झालं की माझं इथे 2 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात इथे 10 घरं आहेत आणि जरा पुढे गेल्यानंतर दुसरी घरं लागतात. तर चढ आहे तो वरती चालत यायचं म्हणलं तर खूप मुश्किल आहे ते. स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे, नाहीतर चालत यायचं म्हटलं खूप मुश्किल आहे. तर आता आपण आलो आहोत. काम करता करता थोडा ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करेल मी. तुम्हाला दाखवतो गाव कसं आहे इथं पुनर्वसन. इथे लोकांच्या अजून खूप साऱ्या मागण्या आहेत, त्या सगळ्या पूर्ण झाल्या नाही आहेत. त्यांना स्वतंत्र गावाचं मान्यता पाहिजे, त्याच्याकडे त्याची धडपड चालू आहे. परत येथील लोकांची मतं ही डिवाईड झाली. काही लोकांची मतदार जुन्या गावामध्ये आहे, तर काही लोकांचं हे आमच्या गावामध्ये पण आहे काय, आणि काही लोकांचं मत हेतामध्ये पण गेलं. आता आपण आलो आहोत हे अकोणे गावामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं. ते वरची वाडी म्हणून होते, तिकडे ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर होते. ते लोकांनी ते मला वाटतं काहीतरी 60 बांधलं होतं. आता त्यांचं इथं पुनर्वसन झालं. त्याने स्वतः तिकडून हे करून इथे मंदिर बांधलं आहे.
तेथील खडक वरचेवाडीतील लोकांनी. या मंदिरामध्ये जानेवारीचे एंडिंग ते फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला त्यांचे ते सप्ताह असतो. इथे राहणारे रहिवासी लोक, चाकरमानी लोक त्याचं सुंदर आयोजन करतात. तर आपण आतमध्ये जाऊन मंदिराचा पाहण्याचा प्रयत्न करूया. तर इथे हे फोटो लागले आहेत, हे त्यांच्या मंडळाचे पदाधिकारी होते, त्यांनी हे सप्ताह सुरू केला. असे ते कीर्तनकार महाराज होते. हे बाळदादा गुरव, श्रीधर बुवा नागप, कुलते महाराज आणि हे पडीलकर महाराज, यांचं योगदान खूप मोठं आहे ह्या मंदिरासाठी. आता आपण मूर्ती पाहूया आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन. त्या पावसाळ्यामुळं फुलं खूप मिळतात, त्यामुळे खूप सारे फुलं आहेत. पण देवाला सजवलं आहे सुंदर. मूर्ती सुंदर दिसते विटवर्क म्हणजे. आता ह्या महिन्यातच आषाढी एकादशी पण आहे. हेच त्यांचं बाहेरून मंदिर बघा, त्यांनी पूर्ण पॅक करून घेतलं आहे काचा बिचा लावून, लाईटीच्या काचा लावून. तर बाहेरून पुन्हा आत हे होऊ नये, पॅक असं बरं. सुंदर मंदिर आहे. लहान असताना आम्ही या मंदिरात ते वरती आमच्या गावामध्ये कीर्तनासाठी जायचो. त्यानंतर काल्याचं जेवण जेवायला जायचो. ते बघा त्यांनी बाहेर हा मंडप घालण्यासाठी हे केले, जागा केले. एकदम वरती टापूवरती आहे, वरती डोंगरावरती. खालती गाव आहे आणि हे वरती आहे. इथं मस्त हवा लागते, उंचावरती आहे. काय काय रहिवाशांनी आपल्या बाजूच्या प्लॉटमध्ये भात शेती केली, मळ्या पाडून. इथे पण सेम आमच्याकडे प्रत्येकाला शेड मारून दिली होती पहिलं. लाईट, रस्ते यांना जरा पाण्याचा जरा प्रॉब्लेम होता. जरा खूप 2-3 वर्ष त्यांनी पाण्याचा खूप त्रास भोगला. पण आता त्यांना स्वतंत्र विहीर मारून देऊन त्यांचं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. तुम्हाला दाखवतो त्यांची ती वरती दिसते त्याची ती हे आहे, टाकी आहे पाण्याची, आणि तिथे त्यांना पाणी सप्लाय करतात. तिथे पुढे ते स्मशानभूमी त्यांच्यासाठी बांधलेली. आणि इथे जवळ 60-70 घरं बनले आहेत. हे खालचं लास्टचं टोकाचं घर त्याच्या ह्याच्यातून बघा. प्रत्येक ठिकाणी शेतीचा पाऊस पडतो आणि त्यामुळे शेतीचे कामं जोरात चालतात लोकांची. भात शेती काय काय लोक लावत आहेत, तर काय काय लोकांचे नातना फक्त आहे ते नातना पण लावत आहेत. हे ते पाहू शकता तुम्ही, आमचं धरण समोर दिसतं आहे, ते आमचं धरण, अरुणा धरण. हे बघा, लांब पट्टासारखं अरुणा धरण. तर ह्या येथील लोकांनी इथं पुनर्वसन घ्यायचं असं कारण की आपला गाव जवळ आणि आपली उर्वरित जमीन आहे धरणाच्या बाहेर, तिथं आपण फायदा करू शकतो. त्यासाठी या लोकांनी इथे जवळ पुनर्वसन करून घेतलं आपलं. पाऊस तिकडे पडतोय दिसतो समोर तुम्हाला. सगळे हिरवगार चालू आहे. जुलै महिना चालू असल्यामुळे हिरवगार आहे. पावसाळ्यामध्ये जरा 8-10 दिवस विश्रांती घेतली, त्याने पाऊस पुन्हा आल्यामुळे लोकांची लगबग जोरात चालू आहे शेतीसाठी. हे बघा, नाचणं काढून, नाचणं लावणे, भात लावणे. इथे यांनी 2-4 ठिकाणी असं केलं आहे, पाण्याचे हौद बांधून घेतले गुरांसाठी, गुरं पाण्या पिण्यासाठी. हे बघा, हे भात शेती लावले आहे, मळ्या फुल पाणी भरून ठेवलं आहे त्याने, तर खत वाहून जाऊ नये म्हणून. देवाची घरं आहेत, फुलझाडं लावले आहेत दरवाज्यात. हे सगळे आमच्या घराच्या आजूबाजूची होती माणसं. पण आता आम्हाला जरा दुरावले, ते लांब गेलेत. आमच्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावरती आहेत ते इकडे.
आमचीच माणसं, आमचीच भावकी, पण आता थोडंसं त्याच्यात आमच्यात फरक, अंतर वाढलं आहे आणि आता अंतर वाढत जाणार, कारण ते कालांतराने आता आम्ही जवळची नाते, आम्ही जवळचे होते म्हणून आम्ही हे, पण आमची मुलं बाळगा यांच्याशी इतकं हे करते मला वाटत नाही, कारण तो प्रत्येकाला हात पडतो, नंतर गॅप पडतो हळूहळू. तेव्हा प्रत्येकाच्या दरवाज्यात त्यांचा रस्ता गेला आहे. आता आपण आलो आहे एक अकोण्या गावात, एक आणखी एक मंदिर होतं, हनुमंताचं मंदिर. ते मंदिर त्या एका, म्हणजे एक त्यांचं स्वतःचं मंदिर होतं, गुरव घराण्यात स्वतः त्यांचं बाळू गुरव म्हणून होते, त्यांनी संस्थापक आहेत त्या मंदिराचे, त्यांनी ते मंदिर बांधलं होतं अकोण्यामध्ये. आता ते तिथून मंदिर त्यांनी स्वतःची मूर्ती तिकडून आणून इथे त्यांच्या मुलांनी इकडे परत मंदिर बांधलं इकडे स्वतःचं. तीच मूर्ती आहे हनुमंताची. आम्ही लहान असताना त्या मंदिरात बसलो असायचो, हनुमंताच्या मंदिरात पण, कारण आम्ही क्रिकेट खेळायचो, ते बावीची मळी इथे जवळ होती, त्यामुळे चाळीला कंटाळा आला का मंदिरात जाऊन बसायचो. हनुमान जयंतीला इथं कार्यक्रम असतो. आमच्या येथील पुनर्वसित लोक पण इथे येतात दर्शनासाठी. यांचं घर आमच्या घरापासून त्या जुन्या गावामध्ये 2 मिनटावर होतं, आणि हे मंदिर पण 2 मिनटावर होतं आमच्यापासून. आता पावसातून चालताना जरा सांभाळून चालावं लागतं, कारण सिमेंट वगैरे जे शेवाळ साठते आणि पाय सटकतो. तेव्हा खाली असतं ते हेदगाव. हे सब खाली हेदगाव आहे. हे पहिल्या जुन्या गावापासून आमच्या 3 किलोमीटर अंतर आहे हेदगाव, म्हणजे आम्ही जे शाळेत यायचो ते. तसं पाहायला गेलं तर आम्ही शेती पण हेदगावमध्येच करायचो, कारण आमची खूप सारी शेती हेदगावमध्ये होती. हे बघा मंदिर. स्वतःच्या मालकीचं त्यांचं मंदिर आहे. हे पहा हेदगाव. आता संध्याकाळ झाले, आता तुम्हाला कुठे कुठे धूर दिसतोय लोकांच्या घरामध्ये. आमच्याकडे नाणी म्हणतात, गरम पाणी करायसाठी ते हे असतं, तिथे पाणी गरम करायला वीस घातलेलं आहे, आणि त्यामुळे धूर येत दिसतोय तुम्हाला पूर्ण गावामध्ये. कारण शेतीची कामावर दमून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर जो ही रिलीफ भेटतो तो वेगळा असतो. संपूर्ण हेदगाव. तिकडे समोर वाडी दिसते ती खडकवाडी, तिकडे पुढे लांब रामवाडी, आता जे जवळ आहे ती खानविलकरवाडी. हे बघा, हाय लोकांनी, इथल्या लोकांनी, काय काय लोक कुदळ्याने खणून नातना हे करतात आता डोंगरावरती, की बसून बसून करत काय करतात, थोडा नातना लावला. आणि आता आजकाल नाचण्याची ही पण खूप वाढले, नाचणीची, त्यामुळे नाचणं थोडाफार केला, कारण डायबिटीजचे पेशंट खूप वाढले, त्यामुळे त्यांना नाचण्याची भाकरी लागते. त्यामुळे काय काय लोक आपलं छोटं छोटं आपलं नातना करतात, घरात बसल्या बसल्या नातना केलं बरं. हे बघा, हा नाचणं आहे, तिकडे लावला आहे, उपटायचा आहे, उपटून तो परत लावायला लागतो. तिथे तुम्ही पाहिलं ते पाण्याचं गुरांसाठी, तसं इथे पण एक बांधलं आहे त्याने गुरांसाठी पाणी पिण्यासाठी. हे पण छोटंसं सुंदर असं पुनर्वसन आहे. लोकांनी कंपाऊंडमध्ये छोटे छोटे झाडं लावले आहेत, आंबा, काजू. ही आता घरं आमच्यापासून दुरावली आहेत थोडी. तर मित्रांनो, तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. हा तुम्हाला छोटंसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला, आमचं एक आणखी एक पुनर्वसन उंचावरती आहे, टेकडीवरती. तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
तुम्हाला मी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत राहील. आणि आज व्हिडिओ बनवायला हा जरा वेळ झाला, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांची मी माफी मागतो. तर पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.